नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया हे आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. असं आपण ग्रँड विटारा डेल्टा पेट्रोल स्मार्ट हायब्रिड वेरियंटबद्दल डिटेलमध्ये रिव्ह्यू घेऊया. ग्रँड विटारा जर पाहिली आपण तर मारुतीची ही पहिली 2005 नंतर इंडियामध्ये बनलेली प्रीमियम SUV कार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बेस वेरियंटपासून खूप सारे फीचर्स मिळतात. डेल्टा हे मिडल वेरियंट येतं. ह्याची जर साईड प्रोफाईल आपण पाहिली तर मारुतीची जी विटारा मॉडेल होतं त्याच्याशी हिचं डिझाईन जवळपास मिळतं जुळतं मारुतीने बनवलेलं आहे. लेंथ जी आहे याची 4400 mm मध्ये लेंथ येते, त्यामुळे आपल्याला केबिन स्पेस वगैरे खूपच छान पद्धतीने मिळणार आहे. टायर साईज 17 इंच टायर साईज दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 17 इंच ट्यूबलेस टायर्स मिळणार आहे. फ्रंट डिस्क मिळतील, याच्यामध्ये आपल्याला डिस्क ब्रेक्स, व्हील कवर्स मिळतील. डेल्टा वेरियंटमध्ये सिल्वर कलरमध्ये 2500 mm चा खूपच छान व्हील बेस दिलेला आहे. त्याच्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स 210 mm चा ग्राउंड क्लिअरन्स ग्रँड विटारा ऑल वेरियंटमध्ये मिळणार आहे आपल्याला. फ्रंट रिअर दोन्ही डिस्क ब्रेक्स असतील. याच्यामध्ये सस्पेन्शन ह्याच्यामध्ये खूपच स्मूथ सस्पेन्शन दिलेले आहेत. मिरर डोअर हँडल बॉडी कलरमध्ये असतील. रूफ रेल्स असतील. याच्यामध्ये शार्क फिन अँटेना आहे. सिल्वर असेंट इन्सर्टेड असेल. रिअर विंडोच्या बॅक साईडला इन हाऊस इंडिकेटर्स दिलेले आहेत. फ्रंट लुक जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला क्रोम इन्सर्टेड ग्रिल दिलेला आहे. ग्लॉसी फिनिश ग्रिल दिलेला आहे याच्यामध्ये, ज्याने गाडीचा लुक जो आहे खूपच छान एनहान्स होतो. हेडलॅम्प्स हॅलोजन प्रोजेक्टर हेडलाईन्स आहे त्याच्यामध्ये येलो कलरमध्ये. त्याच्यानंतर डे टाईम रनिंग लॅम्प्स दिलेले आहेत. फ्रंट अपर इंटेरियर बद्दल आपण माहिती घेऊया. इंटेरियर जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये ड्युएल कलरमध्ये ब्राऊन आणि ब्लॅक कलरमध्ये रिच इंटेरियर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आर्मरेस्ट आहेत. फॅब्रिक इन्सर्टेड आर्मरेस्ट आहे. बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर सिल्वर असेंट इन्सर्टेड दिलेलं आहे. 7 इंच टच स्क्रीन असेल याच्यामध्ये. त्याला ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइड, 4 स्पीकर्स, स्टेअरिंगला ऑडिओ कंट्रोल्स आहेत. क्रूज कंट्रोल आहे. डेल्टा वेरियंटपासून ऑडिओ कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स दिलेले आहेत. टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग कॉलम आहे याच्यामध्ये. स्टेअरिंग कॉलम विथ एस बॅचिंग आपल्याला मिळणार आहे. ऑल 4 पॉवर विंडोज, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स, डोअर हँडल पण क्रोम इन्सर्टेड डोअर हँडल्स आपल्याला डेल्टा वेरियंटपासून मिळणार आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर आपल्याला लेफ्ट साईडला याच्यामध्ये RPM मीटर, राईट साईडला डिजिटल ॲनालॉगमध्येच आपल्याला AC जो आहे याच्यामध्ये आपल्याला ऑटो AC मिळणार आहे. 12 वोल्ट ॲक्सेसरी सॉकेट, USB सॉकेट. गिअर नॉब जो आहे डेल्टा वेरियंट असून पण कंपनीने एकदम सिम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली क्रोम इन्सर्टेड वगैरे थोडा चेंजेस करणं गरजेचं होतं. एकदम सिम्पल गिअर बॉक्स जर पाहिला पण गिअर नॉब तर तो लुक येत नाही इथे. मोबाईल होल्डर इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला ट्रॅक्शन कंट्रोल्स दिलेले आहेत. आयडल, स्टार्ट, स्टॉपचे कंट्रोल्स दिलेले आहेत. कंट्रोल्स छान पद्धतीने इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याला
युटिलिटी स्पेस जर पाहिली तर खूप छान युटिलिटी स्पेस दिलेली आहे याच्यामध्ये. इथे आपल्याला कप होल्डर दिलेला आहे. त्याच्यानंतर स्टोरेज आर्मरेस्ट दिलेला आहे विथ स्लायडिंग आर्मरेस्ट. डे नाईट मिरर आहे याच्यामध्ये आपल्याला, मॅन्युअल डे नाईट मिरर. त्याच्यानंतर स्पॉटलाइट्स दिलेले आहेत, सनवायझर्स, हँडल ग्रिप, टॉगल लाईट्स दिलेले आहेत. हेडरेस्ट जर पाहिले तर सेकंड रोला पण आपल्याला 3 हेडरेस्ट इथे दिलेले आहेत. सेकंड रोला आर्मरेस्ट आहे. रिअर AC वेंट दिलेला आहे इथे बॅक साईडला. AC जर पाहिलं तर पॉवरफुल AC आपल्याला ग्रँड विटारामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुश बटन स्टार्ट दिलेला आहे. सेफ्टीमध्ये 6 एअरबॅग्स मिळणार आहेत. फ्रंट टू सीट एअरबॅग्स आणि कर्टन एअरबॅग्स. हे बघा, कर्टन एअरबॅग्स आहेत. सीट बेल्ट जे आहे ते आपल्याला हाईट ॲडजस्टेबल सीट बेल्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर सीट जर पाहिलं आपण तर 6 वे ॲडजस्टेबल आपल्याला सीट डेल्टा वेरियंटपासून मिळतं. याच्यामध्ये सीट हाईट ॲडजस्टमेंट, स्लाइड रिक्लाइन. त्याच्यानंतर पॅडल्स जर पाहिले तर इथं आपल्याला खाली डेड पॅडल्स इथं दिलेलं आहेत रेस्ट करण्यासाठी. इथे समोर स्टेअरिंगच्या खालीच आपल्याला लीड ओपनर आणि बोनट ओपनर दिलेलं आहे, त्यामुळे इझिली आपण ते ओपन करू शकतो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला डोर ओपनिंग, डिजिटल क्लॉक, इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर, हे सगळे फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात. कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे याच्यामध्ये. राईट साईडला स्पीडोमीटर दिलेलं आहे, ॲनालॉग स्पीडोमीटर. त्याच्यामध्येच आपल्याला फ्युल गेज दिलेला आहे. थोडे चेंजेस याच्यामध्ये करणं कंपनीला गरजेचे होते, कारण की जर आपण 14-15 लाखाच्या रेंजमध्ये जातोय तर स्पीडोमीटर वगैरे याच्यामध्ये डिजिटल देणं गरजेचं होतं असं वैयक्तिक मला वाटतं. आता आपण पाठीमागे बसून हेडरूम वगैरे, लेग रूम वगैरे पाहूया. लेग रूम वगैरे जो आहे खूपच छान लेग रूम दिलेला आहे. हेडरूम पण आपल्याला ग्रँड विटारामध्ये खूपच छान हेडरूम मिळतं याच्यामध्ये. पाठीमागे पण आपल्याला आर्मरेस्ट मिळतो. रिअर आर्मरेस्ट जो आहे तो विथ कप होल्डर आहे आणि स्टर्डी आर्मरेस्ट दिलेला आहे याच्यामध्ये. डोरला पण आर्मरेस्ट आहे, बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर, अशा खूप साऱ्या युटिलिटी स्पेसेस आहेत. त्याच्यानंतर पाठीमागे AC वेंट जो दिलेला आहे तिथे खाली आपल्याला A आणि B अशा पद्धतीचं चार्जिंग सॉकेट मिळणार आहे. मोबाईल होल्डर आहे. लॉंग रूटला आपल्याला हे बेनिफिट ह्याच्यामध्ये 100% मिळणार आहे, चार्जिंग वगैरे करण्यासाठी, मोबाईल ठेवण्यासाठी. बूट स्पेस वगैरे जर पाहिली तर जवळपास 350 लिटरचे ह्यूज बूट स्पेस आपल्याला ग्रँड विटारामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर रिअर पार्सल ट्रे आहे. ग्रँड विटारामध्ये आपल्याला स्पेअर व्हील मिळणार नाही. याच्यामध्ये आपल्याला टायर रिपेअर किट मिळणार आहे. हा टायर इन्फ्लेटर आहे हवा भरण्यासाठी, आणि इथे लिक्विड दिलेलं आहे गाडी पंक्चर वगैरे झाल्यावरती. टूल किट वगैरे हे सगळं पाठीमागेच दिलेलं आहे. रिअर जर पाहिलं तर टेल लॅम्प जे आहे ते आपल्याला LED टेल लॅम्प्स मिळणार आहेत. रिअर पार्किंग सेन्सर आहे. रिअर कॅमेरा दिलेला आहे याच्यामध्ये, आणि टेल लॅम्प जे आहे ते कनेक्टेड अशा पद्धतीचे टेल लॅम्प आपल्याला याच्यात पाहायला मिळणार आहे. रिअर डिफॉगर आहे.
हाय माउंट स्टॉप लॅम्प आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. आणि इंजिन जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये मारुतीचं जे प्रूवन इंजिन आहे 1500 cc के सिरीज नेक्स्ट जनरेशन 4 सिलेंडर इंजिन हे मिळणार आहे याच्यामध्ये. आणि स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी दिलेली आहे याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये आपल्याला 72 एम्पिअरची एक्साइड कन्झर्व ही बॅटरी मिळते. त्याच्यानंतर को ड्रायव्हर सीटच्या खाली आपल्याला लिथियम आयनची बॅटरी दिलेली आहे. याच्यामध्ये आयडल स्टार्ट स्टॉप आहे. एनर्जी रिजनरेशन होते याच्यामध्ये. ब्रेक एनर्जी रिजनरेशन होते. कायनेटिक एनर्जी रिजनरेशन केली जाते. आणि बॅटरी चार्ज करून आपल्याला याच्यामध्ये मायलेज जे आहे कंपनी साधारण 20 मायलेज ह्याच्यामध्ये क्लेम करते. आणि हे जर आपण खाली जर पाहिलं इंजिनच्या तर अशा पद्धतीने कवर दिलेलं आहे याच्यामध्ये. तर हे ती पूर्ण माहिती ग्रँड विटारा डेल्टा व्हेरियंटबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.